नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज तिसरा दिवस आहे क्लासचा आणि मस्त ऊन पडलं तर आता निघाली आहे मी। आज जरा लवकरच निघते, 9:30 वाजलेत आता आणि मी आता निघते कारण रोज उशीर होतो। 2 दिवस मला लेटच झालं आणि मग 11:30 पावणे 12 होतात पोहोचायला। त्याच्यामुळे मग म्हणजे आधीचं जे सेशन चालू करत होतं मग ते माझं मिस होऊन जातं। त्यासाठी मग आज जरा लवकरच आवरले आणि मग आता लवकरच निघाली आहे। स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आशू डबा घेऊन गेलेली आहे आणि आज मी छानशी भाजी बनवलेली आहे कारल्याची मस्तपैकी, जी की तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी कशी करते ते। तर ती भाजी चपाती आज मी घेतलेली आहे आणि आता निघतेच आहे क्लाससाठी सातारा। चला तर मग। तर मंडळी, आज आम्हाला क्लासमध्ये 6 साडीचं फिश कट म्हणजे साडी कशी ड्रेपिंग करायची तर ती मॅडमने दाखवली आणि अजून बरेचसे प्रकार दाखवले। त्यापैकी मी हा एक इथे शेअर करते आणि छान अशी त्यांनी म्हणजे दाखवले नेसून आणि बघू शकता तुम्ही, हा फायनल लुक आहे या साडीचा आणि खूप छान वाटते आणि आपल्यापैकीच मॉडेल एक तयार केलेली आहे, तर छान अशी पोज देऊन ती तयार आहे। मी अहोंसोबत घरी जाणार आहे आणि मी आले आहे आता इथे हेडक्वार्टरजवळ। इथे बघू शकता, हे आहे पुढे सातारा इथलं जेल आणि अहो इथेच आहे त्यांचं जे साहित्य घ्यायचं आहे तर ते घ्यायचं चाललेलं आहे। पोलीस मटेरियल, चैतन्य पोलीस मटेरियल आणि झेरॉक्स, राहूनचं तिथे चालू आहे मटेरियल घ्यायचं। तर मंडळी, आता मी आली आहे घरी आणि आज अहो आले होते सातारला, त्याच्यामुळे मग आज अहोंबरोबरच मी घरी आली आहे कारण आज त्यांना म्हणजे काल नाईट होती, त्याच्यामुळे त्यांनी आज मग त्यांचं जे म्हणजे आत्ताच प्रमोशन झालं त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या फीत वगैरे घ्यायच्या होत्या, बेल्ट वगैरे घ्यायचं होतं आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या। ड्रेस शिवायला टाकायचं होतं नवीन युनिफॉर्म, त्यासाठी मग ते सातारमध्ये आलेच होते। मग त्यांना कॉल केला तर ते म्हटले की आहे म्हणून मग पुन्हा तिथे मी हेडक्वार्टरलाच गेली। त्याच रोडला आहे हेडक्वार्टर आणि तिथून मी म्हणजे माझ्या क्लासपासून तर मग तिथून तशीच मग गेले आणि मस्त आजचा असा क्लास झाला आणि त्यानंतर मग तिथे गेली आणि मग त्यांच्याबरोबरच मी आज घरी आलेली आहे। आणि येताना पूर्ण पाऊस होता, म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत पूर्ण पाऊस होता, टोल नाक्यापर्यंत। तिथून पुढे मग जरा असं छान असं म्हणजे मोकळं वातावरण होतं आणि पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं नाही का, कधी ऊन पडतं आहे, कधी आभाळ येते, कधी पाऊस येतो, कधी नाही आहे, तसंच चालू आहे। तर आता आली आहे घरी, मस्त आता फ्रेश होते, चहा घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात। आज लवकर जरा आलो आहोत आणि म्हणजे आज लवकर सोडलं, 3 वाजताच आज म्हणजे कंप्लीट झाला क्लास आणि मग आलो घरी। तर आज साडी ड्रेपिंगचेच काही प्रकार घेतले, म्हणजे साडीचे 1 2 3 3 4 प्रकार आज शिकवले आणि छान थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांनी मिळून। आणि आज लवकर म्हणजे 1 तास लवकरच म्हणजे हे झालं, सुट्टी झाली, त्याच्यामुळे मग म्हणजे तरी बऱ्यापैकी झालं कवर असं आणि खूप छान वाटलं। साक्षी मॅमसुद्धा म्हणजे खूप छान पद्धतीत सांगतात आणि खूप छान पद्धतीत म्हणजे असं एक्सप्लेन करतात, खूप मस्त एकदम वाटतं आणि असं वाटतं आहे की आता आपण शाळेत वगैरे जायला लागलो की काय, नवीन मैत्रिणी, नवीन ठिकाण, नवीन शिक्षक शिक्षिका असा तो प्रकार झालेला आहे आणि खूप छान वाटतं आणि सगळे मस्त असं घोळ्यामेळ्याने बसतात, म्हणजे डबे वगैरे शेअर करतात, म्हणजे भाज्या वगैरे शेअर करतात आणि मस्त गप्पा गोष्टी करत असं जेवण वगैरे होतं, तर खूप छान वाटतं ते। मी ॲक्च्युली घेतला नाही व्हिडिओ, बघूयात, मी उद्या प्रयत्न करेन, मी नक्कीच व्हिडिओ घेईन उद्या सगळ्या छान असं जमा झाल्यानंतर आणि पुन्हा जेवायला बसल्यावरही घेईन, तर मी नक्की उद्या प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीत मग क्लास झाला आणि मग घरी आले। आता चहा घेते, फ्रेश होते, चहा घेते आणि मग पुन्हा गप्पा मारूया। चहा घेऊन झालेला आहे आणि थोडी फ्रेश पण झालेली आहे, तर मी निघाले वर। महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस झालं त्या शेंगांकडे लक्ष आहे, रोज म्हणजे उचलून ठेवते, सकाळचं जाताना मी बाहेर हे करते आणि परत मग मुलांना सांगून जाते की पाऊस जर आला तर उचलून ठेवा। आणि आता तुम्हाला दाखवतं तर पाऊस यायला लागला, आता शेंगा बघायच्यात आपल्याला, आतमध्ये पसरून ठेवल्यात की कसं ठेवल्यात ते, तर पहिला पाऊस बघूयात। तर हा चालू झाला आहे पाऊस आणि आता जोरात आला आहे
आणि चला आता आपल्या शेंगा बघूयात. शेंगा इथे बाजूच्या रूममध्ये पसरून टाकलेत. बऱ्यापैकी जरा हे झालेले आहेत, पण कसं चांगल्या सुकल्या पाहिजेत ना, तर त्याचा उपयोग. आणि शिजून म्हणजे वाळल्यानंतर शेंगा किती हे होतात ना, म्हणजे कमी होतात. अजून म्हणजे ओलवल्याच आहेत अशा. अजून सुकायला पाहिजे जरा. तर असा हा पाऊस माझ्या शेंगा काही सुकू देत नाहीये आणि चालूच आहे. येतोय जातोय आणि त्यात क्लासही चालू झाला, त्याच्यामुळे मग मला थोडंसं लक्षही द्यायला मिळत नाही शेंगांकडे. पण मुलं ठेवतात उचलून. वाळत घातल्या ज्या बाहेर पडलेल्या शेंगा आहेत ना, त्या उचलून खातील. वाळल्या पाहिजेत लवकर, नाही तर मग खूप अवघड होईल. सगळ्या शेंगा खराब होऊन जातील. थोडंसं ऊन पाहिजे अजून. एकदा ऊन चांगलं मिळालं ना थोडंसं, की मग मस्त हे होऊन जाईल आणि मग भरून ठेवता येतील. आता काय झालं, थोड्या अजून ओल्याच आहेत आणि त्याला तर मुंग्या व्हायला लागल्यात. त्याच्यामुळे थोडंसं ऊन मिळणं खूप गरजेचं आहे, ऊन पडणं खूप गरजेचं आहे. इथे राणा दादा बसलाय बघा, कसा मी दिसलं की लगेच म्याव म्याव करायला सुरुवात केली. काय राणा, काय ब्लॅकी कुठे? आपलं ब्लॅकी कुठे? ब्लॅकी कुठे गेला? काय राणा, काय म्हणतो राणा मला? अगो बाई, काय पाहिजे राणाला? राणा काय पाहिजे सांग, काय पाहिजे? दूध पाहिजे? जा दादाला सांग, दादाला म्हणाव दूध घेऊन ये. जा सांग दादाला. आशुताईंची चालली दिवाबत्ती. बघू आशुताई. संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे. तर अहो आता घरी आहेत, त्याच्यामुळे मग आज बुधवार सुद्धा आहे. लावले तर नॉनव्हेज आज आहे. चिकनचा बेत. आता चैतन्य गेला आहे चिकन आणायला, मग चिकन आणल्यानंतर मस्तपैकी बनवायला घेते, तेव्हा बोलूया. चैतन्य आता चिकन घेऊन आलं म्हणून राणा त्याच्या मागेच लागलाय बघा कसा. आणि इथे तयार आहे आपलं छानसं गरमागरम चिकन, सोबतच पाव, चपाती आणि कांदा लिंबू या मंडळी जेवण करायला. राणा घरातून बाहेर गेला की मग ब्लॅकी येतो आणि बघा किती घाई गडबडीने दूध पितो. बाजूला चिकन पण टाकलेलं आहे, पण त्याच्याकडे लक्ष नाही आहे. दूध प्यायला घ्यायला आलं आणि लगेचच आता पळून जाईल. मस्त जेवण झालेलं आहे आणि सगळा कट्टा पण सगळा आवरून झालेला आहे आणि बाहेर छान असं वातावरण एकदम थंड थंड झालेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे आरामाची. तर मंडळी अशा या थंड वातावरणामध्ये मस्तपैकी गरमागरम चिकन आणि मस्त असं जेवण झालेलं आहे. आणि ज्यावेळेस चिकन किंवा मटण असतं त्या रश्श्याबरोबर ना आम्हाला पाव खूप आवडतो आणि खूप छान लागतो. जर कधी ट्राय केला नसेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. रश्श्याबरोबर पाव खाऊन बघा, खरंच खूप छान लागतो. आणि आमचं मग असं दोन्ही असतं, म्हणजे भाकरी करायची, पावही असं, म्हणजे थोडी भाकरी थोडा पाव असं घेतात. मला तर पावच आवडतात, कारण माझ्या पप्पांना खूप आवडायचं आणि त्यांच्यामुळे सवय लागली. आणि म्हणजे सगळेच आम्ही हे करतो, रश्श्याबरोबर पाव खातो. तर असं मग छान असं जेवणही झालेलं आहे, भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता वेळ झालेली आहे आरामाची. आणि असा हा पूर्ण दिवस गेलेला आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.